Hi student. In previous lecture, we see that some terms that is in that the electronic configuration of the electrons. Then the modern periodic table that we use in our daily life, that depend on some physical trends. That physical trends we see in today lecture, that are some periodic trends in the modern periodic table. MPT means the modern periodic table. In that, the first, that is a valence. What is meant by valence? In previous lecture आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये की असे सेल असतात, राईट. सेल मध्ये इलेक्ट्रॉन काय करत असतात, फिरत असतात, राईट. तर मी तुम्हाला सांगितलं की फक्त हायड्रोजन आणि हिलियम, कारण यांना एकच सेल आहे, त्याच्यामुळे हे दोन एलिमेंट सोडून रिमेनिंग ऑल 106 एलिमेंट्स आर केप्ट 8 इलेक्ट्रॉन इन देअर आउटर मोस्ट सेल. त्यांच्या शेवटच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवण्याचा प्रत्येक एलिमेंट प्रयत्न करत असतो. तर बघा, एखादा एलिमेंट आहे समजा, त्याच्या सेल मध्ये बघा अशा प्रकारे 6 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन आहे. त्याला अजून त्याची सेल पूर्ण करण्याची 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करू शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो. तर एखाद्या एलिमेंटला स्वतःला स्टेबल करण्यासाठी, स्वतःकडे इलेक्ट्रॉन आकर्षित करून घेण्याची, स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याची एक ऍबिलिटी असते, एक कॅपॅसिटी असते, त्याला म्हटलं जातं व्हॅलेन्स. तर व्हॅलेन्सिंग कसं सांगू शकतो आपण? व्हॅलेन्सी म्हणजे काय बघा, द ऍक्सेप्टिंग tendency, the accepting tendency of electron of atom towards itself is known as valence. समजा एखादा एलिमेंट स्टेबल करण्यासाठी स्वतःकडे किती इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करून घेतो, त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असेल तर 2 इलेक्ट्रॉन घेणार. एखाद्याला 7 आहेत, एकीची गरज, तो काय करणार, 1 घेणार. एखाद्याकडे समजा 6 आहे तर तो किती घेणार, 2 घेणार. एखाद्याकडे 4 आहे, तो काय करणार, सेल पूर्ण करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेणार. मग एखादा एलिमेंट स्वतःला स्टेबल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घेतो, त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, जितक्याची गरज आहे तितके तो काय करणार, दुसऱ्याकडून घेण्याचा प्रयत्न करणार, ऍक्सेप्ट करणार टुवर्ड्स इट्सेल्फ. अशा प्रकारे ही जी टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करायची, आपल्याकडे स्वतःकडे इलेक्ट्रॉन उडवून घेण्याची प्रत्येक एलिमेंटची, त्याला काय म्हणलं जातं, व्हॅलेन्सी असं म्हटलं जातं. तर हा मॉडर्न पिरियोडिक टेबल करण्यासाठी हा व्हॅलेन्सीचा सुद्धा विचार केला गेला. तर ह्या व्हॅलेन्सी लक्षात कशी ठेवायची, किंवा कोणाची 1 आहे, कोणाची 2 आहे, तर हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की तुम्ही या ठिकाणी फॉलो करायची. तर बघा, आपण जर पिरियोडिक टेबलचं जर स्ट्रक्चर ऍक्च्युअल जर बघितलं, अशा प्रकारे पिरियोडिक टेबल अशा प्रकारे जनरली एक पिरियोडिक टेबलचं एक आउट डायग्राम आहे. त्याच्यामध्ये बघा, तो जो आहे याला काय म्हणतात आपण, एस ब्लॉक, हा पी ब्लॉक, दॅट इज डी ब्लॉक, आणि खाली एफ ब्लॉक आहे आपल्याला, राईट. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी आहे बघा, ग्रुप फर्स्ट. या ग्रुप फर्स्ट हा सेकंड, इथून 3 पासून ते कितीपर्यंत आहे, 3 पासून ते 12 पर्यंत. आणि हे कोणतं आहे, मग या ठिकाणी जर बघितलं आपण तर बघा, फर्स्ट इथं मुद्दे आहे 13, 15, 16 आणि 18 अशी ग्रुप या ठिकाणी आहे.
किती आहे तिथे 6 ग्रुप आहे, 13, 14, 15, 16, 17 आणि तर बघितलं तर बघा जेवढे काही पहिल्या ग्रुपमध्ये एलिमेंट येतात, पहिल्या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट येतात, ग्रुप म्हणजे ग्रुप एक कॉलम, याच्यामध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत त्यांची व्हॅलेन्सी असते बघा +1. किती असते? +1. त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट येतात यांची व्हॅलेन्सी असते बघा +2. नंतर आपण हा डी ब्लॉक सोडून जर पी कडे घेतो, कारण हे जे डी वाले जे आहे ते नॉर्मली बघा +2 आणि +3 व्हॅलेन्सी दाखवतात. मग जर त्याला एक्साइज स्टेट मध्ये नेलं तर ते वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. हे ऑक्सिडेशन स्टेट आहे तुम्हाला नंतर, त्याचं काही सध्या नाही, पण हे जनरली 2 किंवा +3 व्हॅलेन्सी दाखवतात. याचा अभ्यास तुम्हाला यावरची नाही, फक्त व्हॅलेन्सी काय ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे, राईट. नंतर जर आपण पी मध्ये गेलो तर पी मध्ये 13 ग्रुप आहे. याला आपण म्हणतो बघा 3rd A, 4th A, 5th A, 6th A, 7th आणि 8th A अशा प्रकारे याला नाव आहे. ते सुद्धा तुम्हाला पुढच्या चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, त्याच्यामध्ये मग ट्रेंड्स वाईज क्लासिफिकेशन केली, त्यावेळेस तुम्हाला त्या क्लिअर. पण जर आपण इथं जर बघितलं त्यांची व्हॅलेन्सी जे 13वा ग्रुप आहे, नंतर इकडे पी ब्लॉक मध्ये 13वा ग्रुप यांची व्हॅलेन्सी असते बघा +3. नंतर जो 14वा ग्रुप आहे कार्बनचा ग्रुप, याला याची व्हॅलेन्सी असते बघा +4. तुम्ही ऍक्च्युअली ह्या गोष्टी पिरियडिक टेबल मध्ये बघू शकता. 13वेची किती +3, नंतर +4, नंतर +4, नंतर जर आपण बघितला 15वेची आहे बघा -3. आता काय झालं, वाढ झाली बघा +1, +2, +3, +4. आता काय व्हायली, मायनस मध्ये कमी व्हायली +3. नंतर 16 जर बघितली तर -2, 17वीची जर बघितली तर -1 आणि 18वा जो शेवटचा आहे नोबेल गॅस यांची आहे बघा 0. याला 0 आहे, म्हणजे यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे लागत नाही, कारण यांच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन ऑलरेडी असतात. त्याच्यामुळे यांना स्टेबल होण्याची, कारण की आज स्टेबल झालेले आहेत त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन हे ऍक्सेप्ट करत नाही, हे रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट सुद्धा होत नाही, राईट. त्याच्यामुळे अशा प्रकार आहे. तरी तुम्हाला व्यवस्थित परत घेऊन देतो बघा. ग्रुप फर्स्ट जर बघितला आपण तर फर्स्टची व्हॅलेन्सी किती आहे 1 +1. ग्रुप सेकंड जर बघितला त्याची व्हॅलेन्सी बघा +2 किती प्लस. नंतर ग्रुप जर थर्ड बघितला, थर्ड म्हणजे आता हे दोन एस मध्ये, हे पी मध्ये चालतात डायरेक्ट. ते फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप हे कशामध्ये आहे, एस मध्ये. थर्ड ग्रुप मध्ये काय, तो ग्रुप कशामध्ये आहे, तो डायरेक्ट पी मध्ये. तर जर बघितलं व्हॅलेन्सी किती आहे +3. नंतर जर आपण फोर्थ जर बघितलं किती आहे +4. नंतर जर आपण बघितला फिफ्थ ग्रुप, फिफ्थ पी मध्ये, तर तिची व्हॅलेन्सी जर बघितली -3. नंतर आपण जर 6वा ग्रुप जर बघितला 6A, तर तिची व्हॅलेन्सी आहे बघा -2. नंतर जर 7वेची जर बघितली तर तिची आहे बघा -1. आणि जर 8वा जर बघितला आपण नोबेल गॅसचा, तिची व्हॅलेन्सी आहे बघा किती 0. लक्षात. तर ग्रुप म्हणजे बघा परत सांगतो, असं आपण नोबेल जे नॉर्मल आहे त्याच्यामध्ये हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप, नंतर 3 पासून ते 12 पर्यंत डी मध्ये येतात. डी वाले जनरल +2 आणि +3 व्हॅलेन्सी दाखवतात. याचा अभ्यास तुम्हाला सध्या करायची गरज नाही, पुढच्या वर्षी आहे. नंतर डायरेक्ट इकडून चालू होतं मग थर्ड पासून. थर्ड कशी जर गेलं किती आहे मग कोणता आहे, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. हा म्हणजे इथून पर्यंत जो आहे हा पी ब्लॉक आहे आणि हा एस ब्लॉक आहे. हा डी ब्लॉकचा वेगळा अभ्यास केला तुम्हाला पुढच्या वर्षी. तर अशा प्रकारे व्हॅलेन्सी आपण लक्षात ठेवू शकतो. जे एलिमेंट आहेत मेन मग त्याच्यामध्ये हायड्रोजन, हिलियम, क्लोरीन, हॅलोजनचे जे आहेत असे काही एलिमेंट तुम्हाला लक्षात त्यांची व्हॅलेन्सी किती आहे, त्यांना किती इलेक्ट्रॉनची गरज, हे तुम्ही पिरियडिक टेबल एकदा ते तुमच्या खालून सतत जर डोळ्याखालून गेलो खूप वेळेस तर तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतील. तर व्हॅलेन्सी अशी पाठ करायची गरज नाही, तिची 1 आहे, तिची 2 आहे, तिची 4 आहे. फक्त काय लक्षात ठेवायची, जर एलिमेंट जर ग्रुप फर्स्ट मध्ये असेल तर व्हॅलेन्सी असणार +1. जर एलिमेंट जर ग्रुप सेकंड मध्ये असेल तर व्हॅलेन्सी असणार +2. जर ग्रुप हा थर्ड ए मध्ये असेल म्हणजे पी ब्लॉक मध्ये चालवतात आपण, किती असणार +3. नंतर जर ग्रुप फोर्थ मध्ये एलिमेंट असेल, कार्बनचा जो आहे कार्बन, सल्फर, तर यांची किती आहे +4 आहे. नंतर जर आपण बघितलं 6, तर 6 मध्ये किती आहे -3. नंतर फिफ्थ मध्ये -3, 6 मध्ये -2, 7th मध्ये -1 आणि 8 वाल्यांची 0. कारण 8 वाल्यांना इलेक्ट्रॉनची गरज नाही, ते कसे असतात ते आपलं ऑलरेडी स्टेबल, त्याच्यामध्ये रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट सुद्धा होतो. अशा प्रकारे ही व्हॅलेन्सी आहे. व्हॅलेन्सी म्हणजे काय की परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. एखाद्या एलिमेंटला इलेक्ट्रॉनची गरज असते कशासाठी, फॉर द स्टेबलायझेशन. स्टेबल होण्यासाठी त्याला गरज असते. तर स्टेबल होण्यासाठी काय करत असतं प्रत्येक एलिमेंट, प्रयत्न करतो हे आपल्याला माहिती आहे.
तर एखादा इलेक्ट्रॉन एखादा एलिमेंट स्वतःकडे किती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो टुवर्ड्स इट सेल, याला ही जी टेंडन्सी आहे त्याची की तिची व्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी एखादा 2 करू शकतो कारण 2ची गरज, एखादा 3 करू शकतो कारण 3ची गरज. अशा प्रकारे एखादा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो याला काय म्हणायचं, त्याची व्हॅलन्सी असं म्हणायचं. राईट, आपण हे नोट करूया. नंतर सेकंड ट्रेंड दॅट इज ॲटॉमिक साईज. दुसरा पहिला आपण व्हॅलन्सी बघितलं, दुसरा ट्रेंड आहे बघा ॲटॉमिक साईज. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ॲटॉमिक साईज म्हणजे काय माहिती. ॲटॉमिक साईज म्हणजे आपण बघू. आता समजा एखादा एलिमेंट आहे, हा त्याचा न्यूक्लियस, राईट, पहिली सेल, दुसरी सेल, अशा प्रकारे बाहेर सेल असतो. तर त्याचा बघा हे काय, त्याचं सेंटर ऑफ द न्यूक्लियस किंवा ॲटमचं काय ते सेंट्रल आहे. त्या सेंट्रल पासून तर आउटर मोस्ट सेल म्हणजे शेवटची सेल की ज्या सेलमध्ये व्हॅलन्स सेल आपण म्हणतो की त्याच्या काय करत जातात, इलेक्ट्रॉन फिरत येतात. शेवटच्या सेल पासून सेंट्रल पर्यंत जेवढं काही डिस्टन्स आहे याला काय म्हणलं जातं, ॲटॉमिक साईज म्हणलं जातं किंवा ॲटॉमिक रेडियस म्हणलं तरी चालतं. दोन्हीचा अर्थ एक होतो, ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस असं याला म्हणलं जातं. राईट, तिथून सेंट्रल पासून आउटर मोस्ट सेल पर्यंत डिस्टन्स आहे ॲटमचं. काय लक्षात, एखाद्या काही ॲटमला 2च सेल असतात कारण तितक्यात इलेक्ट्रॉन भरतात, काहीला 3 असतात, काहीला 4 असतात, हे आपल्याला बघायचं. तर त्याला काय म्हणलं जातं मग ॲटॉमिक साईज. काय म्हणू शकतो मग आपण, द डिस्टन्स बिटवीन द डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू दी आउटर मोस्ट सेल दॅट इज अ ॲटॉमिक साईज. राईट, मग याला आपण डिफाईन करूया. बघा, the distance between nucleus to outermost cell of an atom is known as यालाच काय म्हणणार आपण, ॲटॉमिक रेडियस असं म्हणणार. ॲटॉमिक रेडियस समजलं, त्याच्या न्यूक्लियस पासून ते शेवटच्या सेल पर्यंतचे अंतर त्याला काय म्हणणार आपण, त्याची रेडियस असं म्हणणार. कारण सर्कल सुद्धा म्हणतो आपण, सेंटर पासून ते शेवट सर्कमफरन्स जो आहे तिथपर्यंत अंतर रेडियस म्हणतो. पूर्ण अंतर आपण डायरेक्ट म्हणतो, अर्धा अंतर म्हणजे रेडियस. तर ॲटमची साईज कशावर करू शकतो आपण, मग त्याचं न्यूक्लियस पासून शेवटच्या सेलमध्ये किती अंतर आहे याला काय म्हणलं जातं, ॲटॉमिक साईज. तर ह्या ॲटॉमिक साईजचा सुद्धा आपण या ठिकाणी पिरियॉडिक टेबलचा अभ्यास करताना अभ्यास केला गेला. तर आपण जर बघितलं बघा, तर ही डेफिनेशन आहे जी तुम्ही नोट करू शकता. राईट, जर आपण पिरियॉडिक टेबल मध्ये जर बघितलं तर बघा अशा प्रकारे जे उभे कॉलम आहेत त्याला आपण ग्रुप म्हणलो, असे जे आडवे आहेत त्यांना काय म्हणलं आपण, पिरियड असतो. हे ग्रुप जे आहेत का, या ग्रुपमध्ये जर वरून जर बघितलं तर खाली ॲटॉमिक नंबर काय होणार आहे, वाढत जाणार. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा वाढत जाणार. कारण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स, आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स इलेक्ट्रॉनच्या बरोबर असतो, ते आपण बघितलं. तर बघा जसं वरून खाली होतं तसं वाढत जाणं. त्याच्यामुळे काय होतं बघा, आपण जर पहिला ग्रुप जर बघितला असं करतो तर बघा, पिरियड जर बघितला, पहिला पिरियड, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7 असे वरून खाली किती आहेत, 7 पिरियड आहेत. जे आडवे आहेत ना असे किती आहेत, 7 आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर बघा पहिल्या पिरियड मध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत यांच्याकडे किती आहे, एकच सेल आहे. म्हणजे हायड्रोजन आणि हिलियम यांच्याकडे एक सेल. नंतर खाली जर बघितलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या किती आहे सेल. काय होतं, एक सेल जसं आपण खाली येतो तसं एक सेल काय होते, वाढत जाते. म्हणजे पहिल्याला बघा, पहिल्याला 1 सेल, दुसऱ्याला 2 सेल, तिसऱ्याला किती मग 3 सेल, चौथ्याला 4 सेल. अशा प्रकारे एक सेल काय होते, खाली पूर्ण 7 सेल होतात. एसपीडी अशा सब सेल आहे तुम्हाला पुढे.
तर काय होतं एक एक सेल काय होते वाढत जाते. जसं आपण टॉप टू बॉटम आहे वरून खाली आलं तसं एक एक सेल काय होईल वाढत जाते. त्याच्यामुळं एक एक सेल वाढत जाण्यामुळे काय होते डिस्टन्स वाढत जाते न्यूक्लियस पासून तर कुठपर्यंत त्याच्या सेल पर्यंत. लक्षात म्हणजे डिस्टन्स म्हणजेच काय ऍटॉमिक साईज काय होतं ते वाढत जाते. कुठून वरून खाली जसं आपण येतो तसं काय होतं ऍटॉमिक साईज वाढत जाते. राईट. When we move from top to bottom in a group, the atomic size or atomic radius is increases because the new cells are added in the atom. The atom मध्ये काय होतं एक एक सेल काय होते वाढत जाते. आधी एक सेल नंतर 2 सेल 3 सेल 4 सेल 5 सेल 6 आणि 7 असे 7 आहेत ना पिरियड. एक एक सेल काय होते वाढत जाते पिरियड वाईज. तर याच्या मग आपण तर सांगू शकतो जसं आपण वरून खाली येणार तसं ऍटॉमिक साईज काय होणार वाढत जाणार. आता जर आपण बघितलं तर आज मला सांगितलं बघा हे समजा आपण जर असं केलं ग्रुप वाईज तर बघा पहिल्याकडे काय आहे 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. राईट. दुसऱ्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तिसऱ्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. चौथ्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. नंतर 5 6 7 आणि 8 या 8 वाल्यांचा विचार केला जात नाही कारण त्यांना इलेक्ट्रॉनची गरज नाही. त्यांच्याकडे स्टेबल आहे. लक्षात आपण एकत्र बघू तिथे 0 इलेक्ट्रॉनची गरज त्यांच्याकडे 8 इलेक्ट्रॉन. तर आता बघा यांच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत 1 2 याला 3 इलेक्ट्रॉन आहे. यांच्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहे. यांच्याकडे 5 इलेक्ट्रॉन आहे. यांच्याकडे 6 आहे. यांच्याकडे 7 आहे. यांच्याकडे 8 आहे. त्यांना इलेक्ट्रॉनची गरज नाही आता बघा. तर यांच्याकडे आता जर असं जर विलास केलं बघितलं आपण ग्रुप वाईज बघितलं एक एक सेल काय होते वाढत जाते. पण असं पिरियड वाईज जर बघितलं आपण अशा प्रकारे तर सेल समान राहतात. आता इथं जर बघितलं सगळ्यांकडे सेल काय आहेत समजा 1 आहे पिरियड मध्ये तर इथं सुद्धा 1 1 1 अशा प्रकारे किंवा 2 आहेत 2 पिरियड अशा सेल्सची संख्या काय होती सेम आहे. जर आपण नीट जर बघितलं बघा समजा असं आपण जर इकडून इकडे जर गेलो तर यांना 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तुम्हाला सांगितलं की प्रत्येक काय करत असतो 8 इलेक्ट्रॉन ठेवण्याचा प्रयत्न करतो. यांच्याकडे 1 इलेक्ट्रॉन राईट यांना 7 गोळा करायचे. राईट. 7 गोळा करणं कसं आहे अवघड. त्याच्यामध्ये काय करतात 7 गोळा गोष्ट एक देऊन टाकतात. त्याच्यामुळे मग हे काय दाखवतात यांच्याकडे जो म्हणजे त्यांच्याकडे काय असतो की आता हे जे इलेक्ट्रॉन फिरतात सेलमध्ये ते त्यांच्या न्यूक्लियस मध्ये काय असतात प्रोटॉन असतात. ते प्रोटॉन म्हणून त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो आपल्याला माहिती. ते प्रोटॉन ते काय करतात इलेक्ट्रॉनवर चार्ज अप्लाय करतात. त्याच्यामुळे न्यूक्लियस पण चार्ज असतो इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन फिरतात सेलमध्ये असे लांब पळत नाही त्या सेलमध्येच फिरतात. का कारण त्या जो त्याचा न्यूक्लियस आहे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात. ते प्रोटॉन त्याच्यावर चार्ज अट्रॅक्ट करतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉन फिरत राहतात. तर हे जो चार्ज आहे याला काय म्हणलं जातं न्यूक्लिअर चार्ज असं म्हणलं जातं. द चार्ज फ्रॉम दी न्यूक्लियस टुवर्ड द व्हॅलेन्स सेल किंवा इलेक्ट्रॉनवर ऑन दी इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो कोणाकडून न्यूक्लियसकडून पुरवलेला त्याला काय म्हणायचं न्यूक्लिअर चार्ज असं म्हणायचं. तर हा न्यूक्लिअर चार्ज इथं कसा कमी येणार कारण 1 इलेक्ट्रॉन 7 गोळा करण्यापेक्षा 1 देऊन टाकलेला बघा. त्याच्यामुळे काय करेल तो त्याच्याकडे लक्ष देणारा इलेक्ट्रॉन जास्त तो इझिली आपण काढू शकतो. तर न्यूक्लिअर चार्ज कमी इथे जर 2 आहे याला कितीची गरज आहे 6 ची गरज हे सुद्धा काय करणार देऊन टाका. इथे सुद्धा न्यूक्लिअर चार्ज कमी असणार पण याच्यापेक्षा जास्त असणार कारण याच्याकडे 1 आहे याच्याकडे 2 आहे. न्यूक्लिअर चार्ज इथं काय होणार थोडासा वाढणार इथं अजून वाढणार इथं वाढणार असं. याच्याकडे 7 आहे मग याचा कसं असणार जास्त असणार. न्यूक्लिअर चार्ज जेवढा जास्त समजा एखाद्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहे तो काय करणार त्याची जे अंतर आहे ते कसं असणार जास्त असणार कारण तो इलेक्ट्रॉन इझिली आपण काढू शकतो. पण एखाद्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत एकाच इलेक्ट्रॉनची गरज तो काय करणार बाकीचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार. न्यूक्लिअर चार्ज वाढणार. चार्ज म्हणजे काय अट्रॅक्शन. इतके इलेक्ट्रॉन काय वाढणार अट्रॅक्शन वाढणार न्यूक्लियसकडून ओढून घेतलं जाणार. त्याच्यामुळे काय होणार वाढल्यामुळे सेलची साईज काय होणार कमी होणार. 1 इलेक्ट्रॉन असतात साईज मोठी असणार 2 असतात थोडी कमी होणार 3 इलेक्ट्रॉन असतात अजून कमी होणार 4 असतात खूपच कमी होणार. अशा प्रकारे साईज काय होणार हळूहळू जी ॲटॉमिक साईज आहे सेलची काय होणार कमी कमी होत जाणार. अशा प्रकारे जसं आपण लेफ्ट टू राईट चालू लेफ्ट टू राईट इन दी पिरियॉडिक टेबल द ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. राईट. मग आपण याला कसं सांगू शकतो बघा. आपण जर वरून खाली आलो राईट अशा प्रकारे तर काय होते ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. इकडून इकडे जर गेलो तर काय होते ॲटॉमिक साईज डिक्रीजेस अशा प्रकारे आपण लिहू शकतो. इकडे गेला काय होते डिक्रीज होत वरून खाली आलं तर वाढत जाणार इकडून इकडे गेला काय होणार कमी होत जाणार. मग आपण ते लिहू शकतो
फेन फेन ॲटॉमिक साईज म्हणजे कळलं ना, न्यूक्लियस पासून ते शेवटच्या सेल पर्यंत अंतर याला काय म्हणायचं, ॲटॉमिक साईज असं म्हणायचं. राईट. फेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम then atomic size काय होणार, increases राईट. आणि व्हाईस वर्सा जर आपण लेफ्ट टू राईट गेलो, फेन बी move from left to right काय होणार, atomic size decreases हा लक्षात. जसं आपण वरून खाली आलो तसं atomic size वाढत जाणार, कारण एक सेल काय होते, वाढत जाते. पहिल्या पिरियड मध्ये एक सेल, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3 अशा प्रकारे सेल काय होते, वाढत जातात. सेल वाढल्यामुळे न्यूक्लियस पासून शेवटचं अंतर काय होतं, हळूहळू वाढत होते. त्याच्यामुळे ॲटॉमिक साईज सुद्धा काय होते, वाढत होते. पण आपण इकडे गेलं काय होते, न्यूक्लिअर चार्ज म्हणजे न्यूक्लियस म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो तो काय असतो, वाढत जातो. का वाढत जातो, कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळे स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याची कॅपॅसिटी असते ती काय होते, वाढत जाते. त्याच्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढतो. त्याच्यामुळे ॲटॉमिक साईज काय दिसते आपल्याला, कमी झालेली आपल्याला लक्षात येते. तर ही जी आहे ॲटॉमिक साईज आपण बघितलं. नंतर आपल्याला बघायचंय बघा, आपण 3 टेन्स बघितलं. बघायला आपण पहिल्यांदा व्हॅलेन्सी बघितली, नंतर ॲटॉमिक रेडियस. आता आपल्याला थर्ड वन काय बघायचंय, थर्ड वन आपल्याला बघायचं बघा, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. हे तुम्ही नोट करू शकता. आता आपल्याला नेक्स्ट टर्म बघायची, दॅट इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. राईट. बघा, अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स आपण बघणार आहोत. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. राईट. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिरियॉडिक टेबल मध्ये जर आपण बघितलं, पिरियॉडिक टेबल असं आहे. राईट. राईट. अशा प्रकारे पिरियॉडिक टेबल आपण जर बघितलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं, आपण जे याच्यामध्ये अरेंजमेंट बघितली पिरियॉडिक टेबलची, तर बघा एस डी याच्यामध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत ते काय आहेत, मेटल्स आहेत. जर आपण पी मध्ये गेलो त्या ठिकाणी मेटल सुद्धा आहेत, नॉन मेटल सुद्धा आहेत, मेटल सुद्धा आहे. तर लक्षात ठेवा, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक म्हणजे काय, मेटलचं कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक म्हणजे नॉन मेटलचं. मेटल्स म्हणजे कोणते, की मग मेटलचे कॅरेक्टर आपल्याला माहिती, लस्टर असतात, ते कसे असतात, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, दे आर हार्ड. अशा प्रकारे कॅरेक्टर आपल्याला माहिती आहेत मेटलच्या. नॉन मेटलचे अपोजिट असतात, दे आर ब्रिटल, दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अशा प्रकारे कॅरेक्टर आपल्याला माहिती. तर बघा, पिरियॉडिक टेबलचा जर विचार जर केला, आपण जर लेफ्ट टू राईट जर गेलो त्या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. राईट. आपण मेटॅलिकचं बघून मेटॅलिकच्या याच्यावर आपण नॉन मेटॅलिक त्याच्या अपोजिट आहे लगेच लक्षात घेऊ शकतो. बघा, मेटॅलिक कॅरेक्टर आपण जसं वरून खाली येतो, वेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, मेटॅलिक कॅरेक्टर इज इन्क्रीजेस. फेन we move from top to bottom, metallic character काय होतं, increases. metallic character increases. जसं आपण वरून खाली आलो तसं काय होतं, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस झाले. आणि जसं आपण इकडून गेलो लेफ्ट टू राईट गेलो, बघा फेन म्हणजे आपण लिहू शकतो, फेन
we move from left to right. लेफ्ट टू राईट. काय होतं इकडे कसे आहेत सगळे नॉन मॅटर. तर मॅटेरियल कॅरेक्टर नॉन मॅटर असतील मॅटेरियल कॅरेक्टर काय होणार कमी. then when we move from left to right, metal character decreases. जसं आपण इकडे गेलो आपण पिरियडिक टेबल लेफ्ट राईट तसं काय झालंय मॅटेरियल कॅरेक्टर काय झालंय कमी झालं. लक्षात वरून खाली वाढले इकडे गेलं कमी होणार. नॉन मॅटेरियल कॅरेक्टर याच्या अपोजिट काय मग आपण काय म्हणणार when we move from top to bottom नॉन मॅटेरियल कॅरेक्टर डिक्रीजेस. राईट याच्या अपोजिटच ना. नंतर मग when we move from left to right तर नॉन मॅटेरियल कॅरेक्टर फक्त इथे नॉन मॅटेरियल टाकायचा आणि डिक्रीजेसच्या जागेवर इन्क्रीजेस करायचं. इथं काय ना इन्क्रीजेस अशा प्रकारे त्याच्या अपोजिट. तर याच्यामध्ये हा जो चॅप्टर आहे म्हणजे याच्यात ज्या मेन गोष्टी आहेत त्या आपण मी या ठिकाणी क्लिअर करून दिलेल्या आहे. लक्षात. तर तुम्हाला काय करायचं हा चॅप्टर पूर्णतः एकदा रीड करायचा. या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपतोय. याच्यामध्ये मग तुम्हाला कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो की मग एक्सप्लेन द ॲटॉमिक साईज, एक्सप्लेन द काय विचारलं असतं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलेन्स असं सुद्धा विचारलं असतं. किंवा तुम्हाला मग एलिमेंटची ॲटॉमिक साईज कोणात जास्त असणार 4 एलिमेंट दिले जाणार याच्यातली ॲटॉमिक साईज कोणती मग तुम्हाला काय करावं लागणार ह्या गोष्टी लक्षात ठेवला. वरून खालीवर वाढते इकडून इकडे वाढते. मग तुम्हाला जे एलिमेंट आहेत एस ब्लॉक पी ब्लॉक अशा प्रकारे जे एलिमेंट आहेत ते तुम्हाला हळूहळू माहिती करून घ्यावं लागणार. त्याच्यावर थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला घरी करावी लागणार. एकदा तुम्ही काय करा हा चॅप्टर व्यवस्थित वाचा लक्षात. आणि मग आपण काय करू याच्यावर जे काही क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व्ह करू. राईट डाऊन.